मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरामध्ये जेनजीसी जो संवाद साधलेला आहे आणि त्याच कार्यक्रमात असलेले हे जेनजी जे आहे म्हणजेच आजचे विद्यार्थी जे आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यांना काय वाटते, मुख्यमंत्र्यांनी यांना काय सांगितलं हे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं सांगितलं तुम्हाला आणि काय? मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आज सांगितलं म्हणजे खूप समजून सांगितलं की पुढे पण काहीतरी प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून आपला भारत देशसुद्धा विकसित झाला पाहिजे। आणि त्यांनी एक हे पण ठरवलेलं आहे की 2047पर्यंत भारत देश हा विकसित झाला पाहिजे आणि नागपूरसुद्धा विकसित होतच आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या नागपूरमधलेच आहेत। त्यांनी आम्हाला खूप सांगितलं। मी सुद्धा पार्टिसिपेंट होतो या कार्यक्रमामध्ये, माझा आयडियाथॉनमध्ये होतं। धन्यवाद। तुला काय काय वाटतं, तुला मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं मार्गदर्शन केलं? तेच म्हणजे आपलं नागपूर महाराष्ट्र कसं डेव्हलप व्हावं म्हणून। नक्कीच मुलीसुद्धा आहेत। काय जेनजींशी संवाद होता मुख्यमंत्र्यांचा, काय नेमकं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि तुम्हाला काय? मला सर्वात जास्त आवडलं तर त्या मुख्यमंत्रीची लाईफ जर्नी आवडली। त्यांनी त्यांच्या लाईफबद्दल सांगितलं आणि ते कसे सीएम बनले हे सांगितलं आणि त्याच्यावरून मला ही प्रेरणा भेटते की आपल्या सर्व युवांना कसं सामोर वाढायचं हे त्यांनी सांगितलं आहे। म्हणजे आपण जर विचार केला ना तर आपण काही पण काम करू शकतो, एक जिद्द पाहिजे मनामध्ये। विचार केला तर काही काम करू शकतो। तुला काय वाटते मुख्यमंत्र्यांनी जो संदेश दिला या ठिकाणी त्या? मुझे लगता है कि नहीं क्या उनकी जो लाइफ जर्नी है ना, तो मतलब उनके हिसाब से अगर कोई भी मतलब प्रयास भी करेंगे तो उनके मतलब वहाँ तक तो नहीं पहुँचेंगे, 20 पहुँच सकता है। तुला काय वाटतं? मतलब मैं मराठी नहीं आती, हिंदी आती है। आपको क्या लगता है? उन्होंने जो अपने भारत में विकास किया है वो सबसे अच्छा है और हमें भी ऐसा ही बनना चाहिए जो हम अपना देश का नाम रोशन कर सके। तुला काय करावं असं वाटते मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानानंतर? हमारे मुख्यमंत्री बहुत अच्छे हैं। हमारे मुख्यमंत्री जैसे हमको भी आगे बढ़ना चाहिए। बहुत सारे कंपटीशन में हमने डांस में पार्टिसिपेट किया, हमको बहुत अच्छा लगा। ऐसे आगे हर बच्चों को बढ़ना चाहिए। हमारे मुख्यमंत्री इतने अच्छे के तो उसमें सबको पार्टिसिपेट करके उनका भी मान रखना चाहिए और बहुत अच्छे हैं हमारे मुख्यमंत्री। धन्यवाद। नक्कीच या विद्यार्थ्यांनी जो आहे सी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि त्यातून प्रेरणा या मुख्यमंत्र्यांच्या संवादातून या विद्यार्थ्यांनी घेतल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।